नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 7 ऑगस्ट। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी वातावरण हे सकाळचं सुमारास ढगाळ असणार आहे, तर इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो। मनमाड, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, परोळा, जळगाव, साक्री या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर धुळे, जळगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडू शकतो असा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे। साक्री, नंदुरबार, नवापूर, शिरपूर, सेंदवा या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला कोरडे हवामान त्या ठिकाणी दिसत आहे। आपलं या साईड बघितलं सिल्लोड, डहाणू, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, गोरेगाव तसेच चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। पाऊस मात्र त्या ठिकाणी कोणताही पडणार नाही। वातावरण हे ढगाळ असणार आहे, पण हलक्या स्वरूपाचा वारासुद्धा त्या ठिकाणी वाहू शकतो। तुम्ही जर बघितलं तर दौंड, करमाळा, बारामती, इंदापूर, पंढरपूर, ओढूज या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे। सोलापूर, इंडिज, तुळजापूर, कलबुर्गी, तुळजापूर, बार्शी, पेठ या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे। माजलगाव, बीड, काईज, परळी, अहमदापूर, लातूर, उदगीर तसेच दिगलोर, निजामाबाद या ठिकाणी सुद्धा सकाळ सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी हलकासा वारासुद्धा वाहण्याची दाट शक्यता या ठिकाणी आपल्याला येत आहे। वाशिम, लोणार, जंतूर, परभणी, नांदेड, उमरखेड, पुसद या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता दिसत आहे। यवतमाळ या ठिकाणी, यवतमाळ, आदिलाबाद या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे। अचलापूर, अमरावती, आर्वी, वर्धा, खंडाला, नागपूर तसेच घोटी तसेच उमरेड, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी मात्र वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर संभाजीनगर तसेच गंगापूर, पैठण, अंबड, जालना, पंतूर, परतूर, सैलू, पाथरी, माजलगाव, गेवराई, पाथर्डी, घोडेगाव या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे, तर गंगापूर, संभाजीनगर या ठिकाणी हलक्या स्वरूपात सुद्धा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे। मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, वैजापूर, श्रीरामपूर, संगमनेर तसेच कोपरगाव या ठिकाणी सकाळी सुमारास वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे, मात्र कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही। वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे। मित्रांनो, जर आपण 12च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता चेंज येतो याबद्दल बघूया। तुम्ही बघू शकता की वलसाड, पालघर, डहाणू, मुंबई तसेच दापोली, रत्नागिरी या ठिकाणी मात्र दुपार सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। पुणे भागात जर बघितलं तर पुणे, जेजुरी, बारामती, इंदापूर, करमाळा, कर्जत, दौंड तसेच परभणी, परांडा, बार्शी, वैराग, कुर्डवाडी, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, माहोळ, वैराग या ठिकाणी मात्र दुपार सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी बारामती, फलटण, अकलूज, इंदापूर या ठिकाणी पाऊस हा जोरदार होण्याची दाट शक्यता आपल्या या ठिकाणी दिसत आहे। कर्जत, करमाळा या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो। तसेच जामखेड, बीड, कर्जत, श्रीगोंदा, रळगाव, खाडा तसेच काहीच कलाम या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे, हलक्या स्वरूपाचं, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो। तसेच सिल्लोड, चिखली, लोणार, वाशिम, करजाना, अकोला, खामगाव या ठिकाणी काही ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी वातावरण आपल्याला कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। वाशिम, हिंगोली, उमरखेड, किवांत, काप, डिग्रस तसेच यवतमाळ, वणी, चंद्रपूर, मोकाना, वर्धा तसेच आर्वी, अमरावती या ठिकाणी मात्र पाऊस हा मुसळधार असणार आहे। पुसद या ठिकाणी सुद्धा पाऊस हा जोरदार असणार आहे, मुसळधार असणार आहे। त्याचबरोबर आपण नागपूर विभागात जर बघितलं दुपार सुमारास, तर नागपूर, भंडारा, गोंदिया, घोटी, आर्वी, अमरावती, उमरेड या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तर नाशिक विभागामध्ये जर बघितलं तर इगतपुरी, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव तसेच धुळे, परोळा, अहवा या ठिकाणी वातावरण काही ठिकाणी ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे। तसेच बीड, अकलूज, बारामती, दौंड, करमाळा, जामखेड, बार्शी या ठिकाणी मात्र पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे मित्रांनो। हा पाऊस काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा राहू शकतो, तर काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे। आपण जर 4च्या सुमारास जर बघितलं तर खूप मोठा आपल्याला बदल होताना दिसणार आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता
की पुणे विभागामध्ये तुम्ही बघू शकता की जेजुरी, बारामती, इंदापूर, करमाळा, दौंड, सातारा, वडोज या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे. मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे. पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो. त्यात शंखिंडी तसेच सांगोली या ठिकाणी सुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. कराडा, इस्लामापूर, कडोली, सांगली, तासगाव, कुच, विटा, मयानी, वडूज, सातारा, पठाण या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे, मुसळधार असणार आहे. मुंबई साईड बघितलं तर कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली या ठिकाणी पाऊस हा हलक्या स्वरूपाचा असणार आहे. तर गोरेगाव, चिपळूण तसेच रत्नागिरी, राजापूर, पणजी, सावंतवाडी या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे. कोल्हापूर, सांगली, निपाणी, गोकाक या ठिकाणी हा पाऊससुद्धा मुसळधार पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो. नाशिक विभागात जर बघितलं तर नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, निफाड तसेच वणी, मनमाड, येवला, मालेगाव, सटाणा, सापुतारा या ठिकाणीसुद्धा 4च्या सुमारास पाऊस हा मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो. त्याचबरोबर मालेगाव, मनमाड, येवला, वैजापूर, श्रीरामपूर तसेच संगमनेर, कोपरगाव, राजूर तसेच वैजापूर या ठिकाणी मात्र 4च्या सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे. अहिल्यानगर भागात जर बघितलं 4च्या सुमारास अळकोटी, पारनेर, सुपे, खंडाळा, भालवानी, टाकळी, ढोकेश्वर तसेच सुरेगाव, राळेगाव, शिरूर, मात तसेच आरेगाव, सुद्रिक या ठिकाणीसुद्धा 4च्या सुमारास हा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की राहू, दौंड, श्रीगोंदा, बारामती, कर्जत, करमाळा, इंदापूर, लोणंद, फलटण तसेच वडूज, मायानी या ठिकाणीसुद्धा 4च्या सुमारास हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. लातूर, अहमदापूर तसेच बिदर, निजामाबाद, नांदेड या ठिकाणीसुद्धा हा पाऊस 4च्या सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो. आपण जर संध्याकाळच्या 10च्या सुमारास 11 सुमारास बघितलं तर पूर्णतः वातावरण ढगाळ असणार आहे. तर फक्त सोलापूर, लेंडी, तुळजापूर, बिदर, तांडूर, यादगीर, गोगी, तिलकोट, विजापूर या ठिकाणी फक्त रात्रीच्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बाकीच्या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे, मात्र पाऊस कोणताही पडणार नाही. इगतपुरी, जुन्नर, नाशिक या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा रात्रीचा अंदाज दिसत आहे, मात्र हा पाऊससुद्धा कोणताही जोरदार नसेल. मनमाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, तेलवड, कन्नड, संभाजीनगर, गंगापूर, श्रीरामपूर या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो. देऊळगाव राजा, जालना, अंबड तसेच चिखली, बुलढाणा, अजंठा, सिल्लोड, मेहकर, लोणार या ठिकाणीसुद्धा वातावरण रात्रीच्या सुमारास कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर परतूर, सेलूर, जंतूर, अंबड, माजलगाव, गेवराई, बीड तसेच परळी, गंगाखेड, भाद्रापूर, काहीच कलाम या ठिकाणीसुद्धा हा पाऊस कोणताही नसेल, फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट. उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण एक अपडेट घेऊन येणार आहोत. पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.